माननीय मंत्री महोदयांनी या विधेयकाच्या पाठीमागचा हेतू काय, उद्देश काय, सरकारने हे विधेयक का आणलंय याची थोडीशी खुलाशीवर माहिती द्यावी। माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिली की पूर्वी 3 सदस्यीय प्रभाग होते, ते आता आम्ही 4 सदस्यीय करतोय। इतकीच फक्त एका वाक्याची माहिती दिली आणि माननीय मंत्री महोदय खाली बसले की हे विधिमंडळ म्हणजे नेमकं आहे तरी काय। माझ्या अनुभवानुसार, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे। सर्वसाधारणपणे या विधिमंडळामध्ये, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बाकीच्या कामाला जेवढं महत्व असतं किंबहुना कांकणभर या विधिमंडळामध्ये कायदे करण्याला अधिकचं महत्व दिलं गेलं पाहिजे। या विधिमंडळामधलं होणारं अधिवेशन हे आमच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला या विधिमंडळाच्या माध्यमातून आम्ही काय देतो आहोत हा संदेश, हा विचार महाराष्ट्रामध्ये पाठवण्याची खऱ्या अर्थाने ही संधी आहे। या सभागृहाच्या कामकाजाला समारोप होईल त्यावेळेला अध्यक्ष महोदय, एकंदरीत हे सभागृह किती दिवस चाललं, किती तास चाललं, कोणकोणती कामकाज त्या ठिकाणी सभागृहामध्ये आलं, ते कसं उरकलं गेलं याचा आढावा मांडतील। पण त्याचबरोबर माझी नम्रपणे एक आग्रही विनंती आहे, या महाराष्ट्राच्या समोर एक विषय जाऊ द्या की हे कायदे मंडळ आहे। या कायदे मंडळाकरता, कायदे मंडळामध्ये कायदे करण्याकरता एकूण कामकाजापैकी किती आम्ही वेळ दिला हे एकदा महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या। मी अस्वस्थ एवढ्या करताय की सभागृहामध्ये विधेयकांवर चर्चाच होत नाहीये। वास्तविक या सभागृहामध्ये एखादा कायदा पास होत असताना, पारित होत असताना अशी जी त्याच्यावर तासनतास चर्चा होऊन सांगोपांग त्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे। कारण एखादा कायदा या सभागृहामध्ये मंजूर होतो त्याचा समाज जीवनावर सकारात्मक, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काय विचार होतो हे आपण तपासलं पाहिजे। आणि एकदा का कायदा झाल्यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधीला असतात, तर ते कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे सरकारी यंत्रणेला असतात। या कायद्याचा अर्थ आणि वापर सरकारी यंत्रणा कशा पद्धतीने करून घेते आणि त्या केलेल्या कायद्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा झाला की तोटा झाला त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून, मग ते सत्ताधारी पक्षाचे असतील नाही ते विरोधी पक्षाचे असतील, त्यांचं यश अपयश अवलंबून असतं। कारण राबवणारी यंत्रणा सरकारी यंत्रणा असते, त्या सरकारी यंत्रणेचं जनतेला उत्तरदायित्व नसतं, तर ते उत्तरदायित्व आपण असतो। आणि म्हणून कायदा करण्याकरता या कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा करण्याकरता किती वेळ दिला गेला याची एकदा माहिती सभागृहामध्ये आली पाहिजे। पण मी खात्रीपूर्वक सांगतो, त्याही वेळचं सगळं जे शेवटचं आपण एकंदरीत आढावा घेतो त्याची सगळी माहिती मी गोळा करून ठेवली आहे। आणि माझी माहिती आहे की एकूण कामकाज चाललं त्यातला 1% कामकाज, 1% सुद्धा वेळ कायदा करण्याकरता या सभागृहामध्ये दिला गेला नाही। आजचा हा कायदा इथं आणलाय, मंत्री सिरियस नाहीयेत, आपापसात सगळे गप्पा मारतायत, मस्तपैकी सभागृह चालू आहे। विरोधी पक्षांनी घसा किती फोडला, किती कंठशोष केला तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही। कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे, या घमेंडीमध्ये, या मस्तीमध्ये सरकार आहे। मला एक प्रश्न विचारला या ठिकाणी सरकारला की आता 2 मिनिटापूर्वी हे विधेयक मांडलं गेलं, 2 मिनिटापूर्वी एक मध्ये दुसऱ्या मंत्री महोदयांनी विधेयक मांडलं आणि नंतर लगेच हे मंत्रिमंडळामध्ये विधेयक चर्चेला आलं। हे कसं काय होऊ शकतं? याचा ऑर्डिनन्स पूर्वी मांडलं होतं का? आम्हाला ऑर्डिनन्स दिला होता का? ऑर्डिनन्स दिला गेलेला नव्हता, याचं कुठेही अध्यादेश निघालेला नव्हता। आज शेवटचा दिवस आहे, 1 मिनिटापूर्वी विधेयक सभागृहासमोर मांडायचं, सभागृहाची मांडण्याला परवानगी घ्यायची आणि 1 मिनिटानंतर मंजुरीला द्यायचं। हा कुठून कुठून हा विचार येतो? हा विचार येतो तुम्हाला काय द्यायचं असलं तर द्या, नाही तर देऊ नका, आमच्या बाजूला मेजॉरिटी, आम्ही मंजुरी घेऊ। त्याचा परिणाम समाज जीवनावर काय होतो हे सरकारनं पालक म्हणून, पालकत्व म्हणून विचार करण्याची गरज आहे। माननीय मंत्री महोदय म्हणाले की 2015 साली हा कायदा आला होता, 2017 साली आला होता,
2019 साली आला होता, 2022 साली आला का? अशा प्रकारची स्थित्यंतरे, अशा प्रकारची विचारामध्ये बदल का सातत्यानं होतोय? का दर 2 वर्षांना तोच कायदा उलटसुलट करून राबवला जातोय? त्याचे बरे वाईट परिणाम काय हे मंत्री महोदय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर जाणं गरजेचं होतं. त्यावेळेचा आम्ही कायदा आज का बदलला, आज का बदलावा लागला? इतकी अर्जन्सी काय आहे की 1 मिनिटापूर्वी आम्ही हा कायदा सभागृहासमोर म्हणजे इंट्रोड्यूस करण्याकरता, सभागृहासमोर पटलावर ठेवण्याकरता 1 मिनिटापूर्वी आम्ही का आणतो आणि 1 मिनिटांतर मंजुरी का घेतो? काय इतकी घाई काय आहे? अर्जन्सी काय आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागल्यात, त्या लागल्यात. उद्या आचारसंहिता ताबडतोब लागेल. आजच्या आज आम्हाला हा कायदा पारित केला नाही तर त्याच्यामध्ये संभाव्य खूप मोठ्या अडचणी होतील. काय काय अडचणी? काय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत का? आणि म्हणून आम्हाला घाई आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला सांगितलं पाहिजे. सरकार येतात, सरकार जातात, सरकार बदलतात, ती बदलत राहणारच आहेत. परंतु प्रत्येकाचा त्याच्यामध्ये राजकीय हेतू असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या एकंदरीत जनतेच्या हिताचं काय आहे आणि त्याच्यामध्ये समानता काय आहे, अशा प्रकारचे मंत्री महोदय कायदे येणं गरजेचं आहे. तुमचेच कायदे 2 वर्षात तुम्ही स्वतःच बदलणार आणि मग ते बदलायला हरकत नाही, पण बदलत असताना त्याचा समाजावर काय विपरीत परिणाम झाला म्हणून आम्ही हे बदलतो हे सांगण्याची गरज आज या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून मला एवढंच फक्त सांगायचं आहे की आपण हा असा एकदम अर्जंटमध्ये 1 मिनिटामध्ये त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा आणि दुसऱ्या मिनिटाला तो पारित करून घ्यायचा. असं काय घडलंय ते महाराष्ट्राला कळू द्या. अशी काय अर्जन्सी आहे ते महाराष्ट्राला कळू द्या. उद्याच्या उद्या तुम्ही या महाराष्ट्रामध्ये 20 मार्च 2022 ला थांबलेल्या निवडणुका, 20 मार्च 2022 पासून या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कारभार सुरू झालाय. त्या प्रशासकीय कारभारामुळं काय काय अधिकारी महाराष्ट्रामध्ये उच्छाद मांडलाय तो एकदा जाऊन बघा, एकदा जाऊन बघा. आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत म्हणून म्हणतात. 3 स्तंभांपेक्षा फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीला जबाबदार हे लोकप्रतिनिधींना धरलं जातं. आपण सुद्धा आपल्या राजकारणाकरता एकमेकावर वाटेल ते आरोप या ठिकाणी राजकीय करत असतो. त्याचा फायदा उरलेले 3 स्तंभ घेतात. याचं भान सुद्धा आपण कधी कधी विसरलोय. आणि म्हणून आज प्रशासकीय राजवट या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये काय काय त्या ठिकाणी हैदोस घातले जात आहेत ते एकदा तपासून बघा. किती नुकसान झालंय ते एकदा बघा. जनहिताची कामं किती होत आहेत ते एकदा बघा. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या प्रकारची टेंडर करतायत, कोणकोणत्या प्रकारची कामं करतायत ते एकदा तपासून बघा. अरे कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व होते, जनतेला कुठे ना कुठेतरी ते अँसरेबल होते. जनता त्यांच्या दरवाज्यात जाऊन बसू शकते, त्यांना प्रश्न विचारू शकतात. एखाद्या मंत्र्याला मी रस्त्यात सुद्धा एखादं काम सांगू शकतो, प्रश्न विचारू शकतो. अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये बाहेर जाऊन सुद्धा अधिकारी एखाद्याला आत घेईल की नाही हे त्याच्या लहरीपणावर अवलंबून असतं. कायदे तुम्हाला राबवता आले पाहिजेत, अशा प्रकारचे ते कायदे असले पाहिजेत. अधिकाऱ्यांच्या सोयीचे कायदे करून तुम्हाला जनतेला न्याय देता येणार नाही, जनतेला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा जास्त नाही ही प्रभाग रचना आपण केली. हे वरपासून खालपर्यंत चालत आले. आता नामदार मनोहर जोशी सर स्वर्गवासी झाले. त्यांनी मेयर इन काउन्सिल ही एक संकल्पना आणली. मी 1995 सालापासून या सभागृहामध्ये आहे आणि ज्या वेळेला विधेयकावर चर्चा होते ते कुठलंही विधेयक असू दे, मी जातीनिशी सभागृहात बसतो, मी मुद्दामून ऐकत असतो, मी मुद्दामून वाचत असतो. पण गेल्या 3-4 अधिवेशन 2022 पासून मी पूर्णपणे अस्वस्थ आहे. या सभागृहामध्ये कायद्यावर चर्चाच होत नाहीये. मला वाटतं दुसरे मंत्री मोदी इथं बसलेले आहेत, सुरेशरावजी खाडे, ते पण बहुतेक आपला कायदा आता पास करून घेण्याच्या मनस्थितीत दिसतात. त्यांची बॉडी लँग्वेज दिसते. खरं किती खोटं किती मला माहित नाही. त्यांनी आताच मांडला, यांनी आताच मांडला. 1 महिन्यापूर्वी कायदा मांडायचा, 1 मिनिटापूर्वी, आणि दुसऱ्या मिनिटाला पास करून घ्यायचं. कसलं हे विधिमंडळ, कसलं हे विधिमंडळ? सदस्यांनी कधी वाचायचं? कसलं हे कायदा मंडळ? हे कायदे मंडळ आहे, हे विधिमंडळ आहे? अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवताय अशा पद्धतीने हे विधिमंडळ चाललंय. हे माझ्यासारख्या माणसाला अति वेदना देणारं काम आहे, वेदना देणारं काम आहे.
याच्यातून फार मोठ्या काय अडवणुकीच्या वगैरे गोष्टी आम्हाला करण्याची गरज नाहीये. हे उद्योग पूर्वी पण झालेले आहेत, त्याचा रिझल्ट काय तो लागायचा लागलेला आहे, काय नवीन त्याच्यामध्ये काय नाहीच आहे. मला वेदना फक्त एवढ्याच आहेत की अशा पद्धतीनं हे कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा किती होते आणि होते की नाही होते हे एकदा कधीतरी कळलं पाहिजे. म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना आहेत. त्यापेक्षा मला इथं उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं. खरं सांगायला गेलं काहीच कारण नव्हतं. मगाशी पण मी सांगितलं, आमच्या विरोधी पक्ष नाही नानाभाऊ पटोलेंनी सांगितलं की प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. मी झटकन खाली बसून बोललो, प्रश्नोत्तराचा तास झाला नाही याचं वाईट वाटायचं कारण नाही, पण लक्षवेधी लागल्या नाही ह्याचं वाईट वाटलं पाहिजे. सर्वसाधारणपणे एका दिवशी 3 किंवा 4 बाळासाहेब पाटील लक्षवेधी लागायच्या, अगदी शेवटच्या दिवशी असतील तर 7-8 लक्षवेधी लागायच्या. पण आता एका दिवशी 35 लक्षवेधी. पूर्वी एखाद्या दिवशी न लागलेली लक्षवेधी ती जर चर्चेला आली नाही तर ती दुसऱ्या दिवशी चर्चेला यायची. पण संपूर्ण अधिवेशन संपलं, त्या सदस्याने ती गोष्ट लक्षात आणून दिली तरी सुद्धा त्या सदस्याची लक्षवेधीवर चर्चा होत नाही. सभागृह चाललंय कोणत्या दिशेनं, आणि म्हणून हे सभागृह चुकीच्या दिशेने नेऊ नका. ठीक आहे, आम्ही संख्येनं कमी आहोत, पण संख्येनं कमी असलं तरी आमच्या बाजूला काहीतरी अनुभव आहे. तुमच्याही बाजूला सचिव काही जुने जाणते अनुभवी सचिव आहेत, कधीतरी त्यांच्याकडे चर्चा करा. त्यांना कधी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा, त्यांनी तुमच्या माझ्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत, अनेक अध्यक्ष बघितलेले आहेत, अनेक सरकार बघितलेली आहेत. ते कसं चालत होतं ते कधीतरी समजून घ्या. आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी आपण आहात. ह्या विधिमंडळाचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळा मानसन्मान आहे. वेगळी एक या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बघण्याची एक संपूर्ण देशाला आदराची भावना आहे. ती भावना मोडीत काढू नका एवढंच तुम्हाला सांगतो. केवळ नगरपालिका महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण थांबलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, आमदारकीच्या निवडणुका होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात, सोसायट्यांच्या निवडणुका होतात, बँकांच्या निवडणुका होतात. मला कळत नाही की हे रिझर्वेशनचा काय तिथंच तेवढं बाकीच्या ठिकाणी ते लागू होतंय. मग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेला का लागू होत नाही ह्याचा काही कोड मला काही सुटलं नाही. त्याबद्दल जर काही सांगितलं असतं तर आम्ही काही समजू शकलो असतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे अशा प्रकारचं विधेयक अनेक वेळा येऊन गेलं, अनेक वेळा विधेयक गेलं. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की आज जवळजवळ अधिकृतपणे 2011 नंतर आपल्याकडे जनगणना झाली नाही, परंतु 2011च्या जनगणनेप्रमाणे 48% जनता ही आता शहरामध्ये राहते. परंतु अधिकृतपणे जर फ्लोटिंग पॉप्युलेशन वगैरे जर बघितलं तर 58% जनता ही आता शहरामध्ये राहायला आलेली आहे. 1962 साली 72% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती आणि 28% जनता ही शहरात राहत होती. आज 58% जनता शहरात राहते आणि 42% फक्त ग्रामीण भागामध्ये राहते. माझ्यासारख्याचाच एखादा मतदारसंघ असेल की ज्याला शहरीयत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझाच तेवढा मतदारसंघ असा आहे की ज्याला अजिबात शहर नाही, असा एकमेव मतदारसंघ आहे. पण आता या तिथे बसलेल्या 288 आमदारांपैकी मला वाटतं बहुतांशी आमदारांना आता शहर आहेत. आणि म्हणून या शहरातून इथल्या लोकप्रतिनिधींना जनतेला कशा पद्धतीनं सोयी सुविधा देता येतील, ह्याच्याकरता अधिकार त्यांना कसे मिळतील याचा जास्तीत जास्त विचार करावा. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये या सभागृहातून कुठल्याच मंत्र्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाही. कुठल्याच मंत्र्यावर तू भ्रष्टाचारी आहेस, तू चोर आहेस, तू लुच्चा आहेस, तू लपंग आहेस अशा प्रकारचा शब्द केलेला नाही, कधीच नाही. म्हणजे असला तरी केलेला नाही. मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टी करता सभागृहाचा वापर कधीच करून घेत नाही. परंतु आता हे फार व्हायला लागलंय, डोक्यावरून पाणी जायला लागलंय, कुठेतरी वाईटपणा घेण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून या कायद्याच्या निमित्तानं मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला पाहिजे. या महाराष्ट्राचा आदर्शाने अनुकरण देशातल्या इतर भागाने केला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर जावेत. नपेक्षा आता या सभागृहाचा वापर, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, या सभागृहाचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय. मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो, एखादा सदस्य इथं येतो, कोणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकता. ह्याची SIT लावा, ह्याची चौकशी लावा. अरे हे मी बघितलंच नाही कधी, हे कधी बघितलंच नाही अध्यक्ष महोदय.
आणि म्हणून अध्यक्ष महोदय बिलवर बोला भास्कर जाधव कंक्लूड करा. अध्यक्ष महोदय तुम्ही पण सिनियर आहात. बिलावर बोलत असताना अनेक विषय बोलले जातात. मी विधिमंडळाच्या कामकाजा संदर्भात बोललो. आज शेवटचा दिवस आहे. हो गोड करावा जाधव साहेब, आज शेवटचा दिवस गोड करावा शेवटचा दिवस हा गोड करावा. बोलत नाही भास्कर जाधवजी कंक्लूड करा. चला प्लीज. झाला आता कंक्लूड. मी एक तास बोलेन अध्यक्ष महोदय बिलावर मला तुम्ही 34 खाली थांबवू शकत नाही. मी कुठे थांबतो. मी तुम्हाला 34 खाली तेही थांबवता येणार नाही तुम्हाला. आणि विधेयक फार मोठं नाहीये, पण या विधेयकाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या कामकाजाकडून काय अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. वाईट वाटायचं काही कारण नाही, परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाहीये. अकॅडमिक डिस्कशन नको. एकमेकाचे हेवे देवे काढले, एकमेकाचा सूड उगवला, सरकारी यंत्रणा त्याच्या विरोधात कशी वापरली. अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून अकॅडमिक डिस्कशनच्या संधीच मिळत नाही. आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं. आणि म्हणून मंत्री महोदय आम्ही काय तुम्हाला हे विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही. याच्यात काय नवीन काय नाहीच आहे. 2015, 2017, 2019, 2022 तुम्हीच सांगितलं. त्याच्यामध्ये 2024 फक्त एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि 1 मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची. एवढी अर्जन्सी काय, घाई काय, त्याच्यातून मागचे अनुभव काय हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं. परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक कमी करू नका. लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणीत येईल, तेवढं प्रशासन मुजोर होईल. ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी काय विरोध करायला मी सुरुवातीला बोललो, पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही. कारण विरोध करायचा असता तर 1 मिनिटापूर्वी आला असतं कशाला, 1 मिनिट मंजुरी झालं असतं कसं. पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे, इथं कायदे करण्याकरता म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.